प्लीज मैं बैग ऊपर ले जा दो दुकान तक। चल चल वही गाड़ी घुमा, चल नीचे नीचे चल, नीचे चल। अरे चल ना, आ रहे हैं हम, आ रहे हैं 2 मिनट। प्लीज मैं बैग ऊपर ले जा दो दुकान तक। चल चल वही गाड़ी घुमा, चल नीचे नीचे चल, नीचे चल। मित्रांनो, आता जी तुम्ही कॉल रेकॉर्डिंग ऐकली त्यामध्ये जी रडणारी मुलगी होती ती होती अंकिता। आता अंकिता का रडत होती आणि समोरून बोलणारे 2 व्यक्ती कोण होते या प्रश्नांची उत्तरं या कहाणीच्या शेवटपर्यंत तुम्हाला मिळून जातील। सोबतच पुढे मी तुम्हाला अंकिताच्या काही अशा पर्सनल व्हॉट्सअप चॅट्स दाखवणार आहे ज्या की खूप धक्कादायक अशा आहेत। मित्रांनो, आज आपण एका अशा मुलीची कहाणी पाहणार आहोत जी की खूप साधी, सिंपल, भोळी आहे, परंतु तिच्या या भोळेपणाचा काही लोक असा फायदा घेतात ना, ते ऐकल्यानंतर अंगावरती काटा उभा राहतो। आजकालच्या दुनियेची दुनियादारी तुम्हाला सांगण्याची गरज नाही। या दुनियेमध्ये जेवढे चांगले लोक आहेत तेवढेच ना वाईट लोकसुद्धा आहेत। जर आपल्याला या दुनियेमध्ये स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करायचं असेल किंवा जर स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर जशी दुनिया आपल्याशी व्यवहार करते तसाच व्यवहार आपण दुनियेशी करायला पाहिजे। म्हणजे मी तुम्हाला हे सांगत नाही की आपल्याला जाऊन कुणासोबत भांडण वगैरे करायचं आहे, परंतु जर एखादा व्यक्ती विनाकारण आपल्यावरती येऊन अन्याय अत्याचार करत असेल तर त्या अन्याय अत्याचाराला प्रतिकार करण्याची शक्ती, क्षमता आपल्यामध्ये असायला पाहिजे, तरच आपलं अस्तित्व या दुनियेमध्ये आपण टिकवून ठेवू शकतो। मित्रांनो, ही कहाणी समजून घेण्यासाठी आपल्याला भारतातील उत्तराखंड या राज्यामध्ये जावं लागेल। उत्तराखंड राज्याच्या दऱ्याखोऱ्यामध्ये वसलेलं एक गाव आहे पावरी गरवाल या नावाचं। या दऱ्याखोऱ्यामध्ये वसलेल्या गावामध्ये एक मध्यमवर्गीय कुटुंब होतं, भंडारी कुटुंब। या कुटुंबामध्ये 2003 साली अंकिताचा जन्म होतो। अंकिताच्या कुटुंबियामध्ये टोटल 5 सदस्य होते। एक होती अंकिता, अंकिताचे आईबाबा, तसेच अंकिताला एक भाऊ आणि एक बहीण पण होती। कारण अंकिता त्यांच्या घरामध्ये सर्वात लहान मुलगी होती, त्यामुळे ती संपूर्ण घरातल्यांची लाडकी होती। अंकिताच्या बाबाचं नाव होतं वीरेंद्र सिंह भंडारी आणि ते शेतीचा व्यवसाय करायचे। अंकिताच्या आईचं नाव होतं सोनी देवी आणि ती त्याच गावामधील एका अंगणवाडीमध्ये काम करायचे। अंकिता लहानपणापासूनच दिसायला खूप सुंदर होती, त्याचबरोबर ती ना शाळेमध्ये पण हुशार होती। तिला अभ्यासाची खूप जास्त आवड होती। तिच्या आईबाबांना अंकिताला कधी सांगण्याची गरजच पडली नाही की अंकिता तू अभ्यास करत बस। अशाच प्रकारे तिचं बालपण एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांचं जातं तसंच गेलेलं होतं। आता अंकिता इयत्ता 12वीला गेलेली होती। 12वीची तिची बोर्डाची एक्झाम होते आणि जेव्हा निकाल लागला जातो त्यामध्ये तिला 88% मार्क पडतात। 12वीला 88% मार्क पडणं म्हणजे नॉट अ जोक। सोबतच तिने 88% मार्क पाडून त्या कॉलेजमध्ये टॉप सुद्धा केलेलं होतं। ॲज वेल ॲज शी विन बेस्ट स्टुडंट अवॉर्ड इन बिझनेस स्टडीज सब्जेक्ट। यावरून आपण अंदाज लावू शकतो ती शाळेमध्ये किती हुशार होती। आता जनरली 12वीमध्ये 88% मार्क पडलेले विद्यार्थी पुढे MBBS किंवा इंजिनिअरिंगचा कोर्स करतात। इट्स डिपेंड्स अपॉन त्यांनी 12वी कोणत्या स्ट्रीममधून पास केली, परंतु 12वी नंतर इंजिनिअरिंग किंवा MBBS करण्यासाठी 3-4 वर्षाचा कालावधी लागतो। सोबतच MBBS करण्यासाठी पैसे पण खूप लागतात। जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, अंकिताचं जे कुटुंब होतं ते एक मध्यमवर्गीय कुटुंब होतं। तिच्या घरची परिस्थिती तिला माहिती होती। तिला माहीत होतं आपल्या घरामध्ये आपली फक्त आईच काम करते आणि तिच्या येणाऱ्या त्या पैशातून आपलं घर चालतं। त्यामुळे अंकिताला लवकरात लवकर एखादा जॉब हवा होता आणि तो जॉब करून तिला तिच्या घरामध्ये आर्थिक मदत करायची होती। त्यामुळे तिला 12वी नंतर असा एखादा कोर्स करायचा होता ज्याचा कालावधी कमी असेल आणि जॉब लागण्याची शक्यता जास्त असेल। त्यामुळे ती 6 महिन्याचा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण करते। आता 12वी नंतर हा 6 महिन्याचा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण झालेला होता। अंकिताचं स्वप्न होतं कोणत्या तरी मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून जाण्याचं। तिचं स्वप्न होतं मुंबई, दिल्ली, पुणे अशा मोठमोठ्या शहरामध्ये जाऊन हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करण्याचं। परंतु उत्तराखंड या राज्यामधून दिल्ली किंवा मुंबई
अशा शहरामध्ये येऊन काम करणं म्हणजे थोडंसं अवघड काम आहे आणि त्यातल्या त्यात अंकिताचं वय फक्त 22 वर्षाचं होतं. त्यामुळे अंकिता विचार करते, पहिल्यांदा आपण थोडासा अनुभव घेऊया. आपल्याच घराच्या आजूबाजूला एखादं रिसॉर्ट असेल तर तिथे आपण पहिल्यांदा रिसेप्शनिस्ट म्हणून काम करूया. थोडासा अनुभव आल्यानंतर पुढे आपण भविष्यामध्ये दिल्ली, मुंबई अशा मोठमोठ्या शहरामध्ये जाऊन काम करू शकतो. त्यामुळे ती आता जॉब शोधायला सुरुवात करते. एवढ्यातच तिच्या मित्राकडून तिला समजतं ऋषिकेशमध्ये एक रिसॉर्ट आहे आणि त्या रिसॉर्टमध्ये एक रिसेप्शनिस्टची जागा खाली आहे. तो मित्र अंकिताला सांगतो, जर तुझी इच्छा असेल तर तू ॲप्लाय करून बघू शकते. ॲप्लाय केल्यानंतर तिला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जातं आणि ती फायनली सिलेक्ट पण होते. तिचा तो पहिलाच इंटरव्ह्यू होता. पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये ती रिसेप्शनिस्ट म्हणून सिलेक्ट पण झालेली होती. ती खूप आनंदी होती. तिला खूप आनंद झालेला होता. परंतु शी वॉज कम्प्लिटली अननोन अबाउट धिस थिंग की तिचा तो पहिला जॉब तिच्याच मृत्यूचं पुढे जाऊन कारण बनणार आहे. सो सॅड यार. आता ती सिलेक्ट झाल्यानंतर 28 ऑगस्ट 2022 रोजी ती त्या रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरी जॉईन करते. आता आपण थोडंसं या रिसॉर्टबद्दल माहिती घेऊया, कारण ही माहिती पण आपल्याला पुढे कामी येणार आहे. हे जे रिसॉर्ट होतं, या रिसॉर्टचं नाव होतं वंतारा रिसॉर्ट. या रिसॉर्टच्या मालकाचं नाव होतं पुलकित आर्या आणि पुलकित आर्याचे जे वडील होते त्याचं नाव होतं विनोद आर्या. हा जो विनोद आर्या होता तो उत्तराखंड राज्याचा एक राज्यमंत्री होता. म्हणजे याच्यावरून आपल्याला अंदाज येतो या रिसॉर्टचा जो मालक होता तो एक राजकारणी माणूस होता. हे जे रिसॉर्ट होतं ते ऋषिकेश शहरापासून थोडंसं दूर अंतरावर होतं, म्हणजे एका जंगलामध्ये होतं. आसपास कोणतीच घरं नव्हती, कोणत्याच फॅक्टरी नव्हत्या, म्हणजे एक अलोन असं ते रिसॉर्ट होतं. या रिसॉर्टचं डिस्टन्स अंकिताच्या घरापासून जवळजवळ 20 किलोमीटरचं होतं. अंकिताने ती नोकरी अपडाऊन करायला सुरुवात केलेली होती. ती सकाळी घरातून या रिसॉर्टमध्ये यायची, दिवसभर काम करायची अँड देन संध्याकाळी सुट्टी झाल्यानंतर ती परत तिच्या घरी यायची. परंतु जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, अंकिताचं जे गाव होतं ते दऱ्याखोऱ्यामध्ये वसलेलं गाव होतं. तिथे जास्त बसची सुविधा नव्हती. त्यामुळे तिला अप डाऊन करण्यासाठी प्रॉब्लेम येत होते. आता जनरली जे सपाट भाग असतात, जिथे ट्रॅव्हलिंगची सर्व्हिस उपलब्ध असते, अशा भागामध्ये 20 किलोमीटरचं अंतर म्हणजे काहीच नाही. परंतु अशा डोंगरदऱ्याच्या भागामध्ये जिथे ट्रॅव्हलिंगची सर्व्हिस अवेलेबल नाही, अशा ठिकाणी 20 किलोमीटरचं अंतरसुद्धा खूप जास्त वाटायला लागतं. त्यामुळे ती काय करते, त्या वंतारा रिसॉर्टच्या मालकाला म्हणजे पुलकित आर्याला सांगते की असं मला अप डाऊन करण्यासाठी खूप जास्त प्रॉब्लेम येत आहे. जर तुमच्याकडून होत असेल तर मला इथेच या रिसॉर्टमध्ये एखादी रूम ॲडजस्ट करून द्या, जेणेकरून मी इथेच राहीन आणि आठवडा किंवा 15 दिवसाला मी माझ्या घरी जाईन. म्हणजे माझं पण हाल होणार नाही आणि मला वेळेवरती या कामावरती पण यायला होईल. पुलकित आर्याला असं सांगितल्यानंतर पुलकित आर्या पण अंकिताला सांगतो की हां, आपल्या रिसॉर्टमध्ये एक खोली एम्प्टी आहे, खाली आहे. जर तुझी इच्छा असेल तर तू त्या खोलीमध्ये राहू शकते. आता हे सर्व झाल्यानंतर अंकिताला खूप जास्त आनंद होतो, कारण तिचा जो रोजचा येण्या जाण्याचा ताप आहे तो मिटलेला होता. त्यामुळे ती तयार होते त्या रिसॉर्टमधील त्या खाली खोलीमध्ये राहण्यासाठी. त्या रिसॉर्टमध्ये राहायला सुरुवात केल्यानंतर पहिल्यांदा तर तिला त्या रिसॉर्टची जी सच्चाई आहे, जे सत्य आहे ते माहीत नव्हतं, कारण ती नवीनच होती. परंतु पुढे जाऊन तिला समजायला लागतं की हा पुलकित आर्या आहे त्या रिसॉर्टमध्ये काम करणाऱ्या ज्या दुसऱ्या मुली आहेत त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करतोय, त्यांचं शारीरिक शोषण करण्याचा प्रयत्न करतोय. आता हे जे रिसॉर्ट होतं ते फक्त नावालाच रिसॉर्ट होतं. या रिसॉर्टमध्ये जे काम चालत होतं ते संपूर्ण नाईट सर्व्हिसचं होतं. म्हणजे जे स्पेशल VIP गेस्ट असतात त्यांना नाईट सर्व्हिस देण्याचं काम या रिसॉर्टमध्ये होत होतं. आता अंकिताला हे समजलं होतं हे फक्त नावालाच रिसॉर्ट आहे, परंतु या रिसॉर्टमध्ये नाईट सर्व्हिस देण्याचं काम चालतं. नंतर ही अंकिता थोडीशी जुनी झाल्यानंतर तो तिच्याशी पण ॲब्युसिव्ह लँग्वेजमध्ये बोलायला सुरुवात करतो.
तो अंकिताला रात्री एकटाच रूममध्ये बोलवायचा. कधी कधी ती एकटी रूममध्ये आल्यानंतर आतमधून तो दार म्हणजे कडी लावायचा. आता हे सर्व झाल्यानंतर अंकिताला ना त्या रिसॉर्टमध्ये राहणं थोडंसं म्हणजे अवघड वाटायला लागतं. तिला त्या रिसॉर्टमध्ये राहण्याची भीती वाटायला लागते. ती तिच्या बॉयफ्रेंडशी चॅटिंग करते आणि सांगते हे जे रिसॉर्ट आहे ते फक्त नावालाच रिसॉर्ट आहे. यामध्ये संपूर्ण जे कार्य चालतं ते असं आहे. आता तुम्ही थोड्याशा ह्या चॅट्स बघा. तर अंकिता सांगत होती या पुलकित आर्याने माझ्यासोबत शारीरिक शोषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो परत येऊन मला त्रास देत आहे आणि त्याने मला एका रात्रीची नाईट सर्व्हिस देण्यासाठी 10,000 रुपये देण्याचं आमिष दाखवलं आहे. आता हे सर्व पुष्पला सांगितल्यानंतर पुष्पला पण खूप राग येतो आणि तो सांगतो जॉब वगैरे करण्याची काही गरज नाही, तू ते काम सोड आणि घरी ये, दुसरा एखादा जॉब तुला लागून जाईल. आता थोडासा हा कॉल रेकॉर्डिंग ऐका. प्लीज मेरे भाई को ऊपर ले जा दो दुकान तक. चल चलो गाड़ी घुमा, चल नीचे नीचे चल. अरे चल ना, आ रहे हैं 2 मिनट. या कॉल रेकॉर्डिंगमध्ये ही अंकिता सांगत होती की मला घरी जायचं आहे, मला या रिसॉर्टमध्ये राहायचं नाही आहे. त्यामुळे तिने त्या रिसॉर्टच्या स्टाफ मेंबरला कॉल केलेला होता आणि तिचं जे लगेज आहे ना ते एका विशिष्ट जागेवरती आणायला सांगितलेलं होतं. जेव्हा ते 2 स्टाफ मेंबर अंकिताचं लगेज घेऊन अंकिताने सांगितलेल्या जागेवरती पोचतात ना तिथे अंकिता होती ना त्याच्यानंतर अंकिताला कॉल लागत होता. म्हणजे तेव्हाच अंकिता गायब झालेली होती. आणि आता पुढची स्टोरी. 18 सप्टेंबर 2022चा दिवस आलेला होता. न चुकता अंकिताच्या घरामध्ये कॉल करणारी अंकिता तिच्या घरामध्ये कॉल करत नाही. ना तिने अंकिताच्या आईबाबाला कॉल केलेला होता ना तिने अंकिताचा BF पुष्पला कॉल केलेला होता. जेव्हा अंकिताचे आईवडील आणि पुष्प अंकिताला कॉल करण्याचा प्रयत्न करतो, अंकिताचा मोबाईल स्विच ऑफ यायला लागतो. 18 सप्टेंबर 2022चा दिवस निघून जातो. त्याच्यानंतर तिचे आईबाबा पुलकित आर्याला कॉल करून विचारण्याचा प्रयत्न करतात की अंकिता कुठे आहे आणि तिचा कॉल का लागत नाही. तर पुलकित आर्या तिच्या आईबाबाला सांगतो की अंकिताबद्दल मला काहीच माहिती नाही आहे आणि ती काल इथून निघून गेलेली आहे. त्याच्यानंतर तिचे आईबाबांना खूप जास्त घाबरतात आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिची मिसिंग कंप्लेंट रजिस्टर करतात. मिसिंग कंप्लेंट रजिस्टर झाल्यानंतर पोलीस त्या रिसॉर्टमध्ये जातात आणि चौकशी करायला सुरुवात करतात. पोलीस त्या रिसॉर्टच्या स्टाफला विचारण्याचा प्रयत्न करतात की अशी अचानकपणे ही अंकिता कुठे गेली, ती अचानकपणे अशी बेपत्ता का झाली. त्याच्यानंतर 24 सप्टेंबर 2022चा दिवस आलेला होता. लोकांकडून पोलिसांना ही बातमी ऐकायला मिळते की चिल्ला कॅनॉलमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह पडलेला आहे. पोलीस जेव्हा त्या मृतदेहाकडे जातात, जेव्हा त्या मृतदेहाला बाहेर काढलं जातं तेव्हा हे कन्फर्म होतं की तो मृतदेह अंकिताचा आहे. परंतु पोलिसांना आता हा प्रश्न पडलेला होता की अंकिता नेमकी या कॅनॉलमध्ये कशी पडली, त्याच्यासोबत नेमकं काय झालेलं होतं. त्या रिसॉर्टच्या स्टाफला विचारण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्या रिसॉर्टमधला एक जो व्यक्ती आहे तो सांगतो की अंकिता या पुलकित आर्यासोबत संध्याकाळी 6च्या दरम्यान गाडीवरती बसून कुठेतरी जात होती. त्याच्यानंतर पोलिसांची आता संपूर्ण शंका पुलकित आर्यावरती आलेली होती आणि त्यांनी पुलकित आर्याला विचारपूस करण्यास सुरुवात केली. आणि पुलकित आर्याने पुढे जी स्टोरी सांगितली ती अशी होती. जेव्हा अंकिताला त्या रिसॉर्टच्या मालकाने म्हणजे पुलकित आर्याने त्या एका स्पेशल गेस्टला नाईट सर्व्हिस देण्यासाठी 10,000 रुपये देण्याचं आमिष दाखवलं होतं ना, तेव्हा अंकिता त्या पुलकित आर्यासोबत भांडण करायला सुरुवात करते. ती त्या पुलकित आर्याला सांगते या हॉटेलमध्ये काय काय चालतं, या हॉटेलची सत्यता काय आहे हे मला संपूर्ण समजलेलं आहे आणि या हॉटेलची सत्यता मी लोकांना सांगणार आहे आणि या हॉटेलला एक्सपोज करणार आहे. हे सर्व सांगितल्यानंतर आता पुलकित आर्या थोडासा घाबरलेला होता. संध्याकाळी 7च्या सुमारास अंकिताला एक विनंती करतो, बाहेर जाऊन आपण आपलं मन थोडंसं मोकळं करून येऊया. अंकिता त्याच्या बाईकवरती बसते आणि 7 वाजता ती त्याच्या बाईकवरती जंगलामध्ये जाते. आता मला इथे एक प्रश्न पडतो, दिवसभर त्या पुलकित आर्यासोबत भांडण करणारी ही अंकिता रात्री 7च्या दरम्यान त्या पुलकित आर्यासोबत का गेली असेल, त्या पुलकित आर्याने अंकिताला काय सांगितलं असेल,
की ज्यामुळे ती त्या पुलकित आर्यासोबत गेली. आता होतं असं, जंगलामध्ये गेल्यानंतर पुलकित आर्याचा एक मित्र अंकित गुप्ता नावाचा तो पण तिथे आलेला होता. म्हणजे अंकित गुप्ता, पुलकित आर्या आणि हे अंकिता असे 3 लोक त्या जंगलामध्ये होते. पुलकित आर्या आणि अंकित गुप्ता दारू प्यायला सुरुवात करतात. सुरुवात केल्यानंतर या तिघांमध्ये भांडण व्हायला सुरुवात होते आणि या भांडणामध्ये पुलकित आर्या आणि तो अंकित गुप्ता या अंकिताला त्या कॅनॉलमध्ये फेकून देतात. अशा प्रकारे तिचा पहिला जॉब तिच्या मृत्यूचं कारण बनलेला होता. बिचाऱ्या अंकिताची काहीच चुकी नव्हती. जे तिच्याकडे ऑफर येत होत्या त्या ऑफरला तिने विरोध केलेला होता, परंतु तिचा तो विरोध तिच्या मृत्यूचं कारण बनलेला होता. तर अशा पद्धतीने ही घटना नाही ते समाप्त होते. आय होप तुम्हाला संपूर्ण घटना काय होती, कशी घडली समजलं असेल. भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मजेत राहा. धन्यवाद.